नवरात्री उद्यापासून नवरात्र सुरू होणार होतं आणि संध्याकाळच्या वेळी गट्टू चिंकी बसून बोलत होते. चिंकी, मी उद्याच्या दांडिया नाईटसाठी खूप एक्सायटेड आहे. बाबांना शहरातल्या सगळ्यात मोठ्या दांडिया नाईटची तिकीटं मिळाली आहेत. हो गट्टू, एकदम बरोबर. तुला माहितीये, ह्या दांडिया नाईट मध्ये जो सगळ्यात छान दांडिया खेळेल त्याला अवॉर्डही मिळणार आहे. ह्यात 2 अवॉर्ड्स आहेत. एक बेस्ट मिस्टर दांडिया चॅम्पियन आणि मिस बेस्ट दांडिया चॅम्पियन अवॉर्ड. काय? पण हे सगळं तुला कसं माहित चिंकी? अरे गट्टू, बाबांनी तिकिटांसोबतच पॅम्पलेटही आणलं होतं. त्यामध्येच लिहिलं होतं. तिकडे आई दुसऱ्या रूम मध्ये बसून नवरात्रीच्या पूजेची तयारी करत होती. अचानक ती गट्टू चिंकीच्या जवळ येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मला बाजारातून काही सामान आणायचे. तू माझ्यासोबत बाजारात चल. अरे गट्टू, बाबा येतच असतील इतक्यात, तू घरीच थांब. ओके आई. आई आणि चिंकी शॉपिंगसाठी मार्केटमध्ये जातात. चिंकी पाहते की आज मार्केट खूप वेगवेगळं दिसतं आहे. वेगवेगळ्या डेकोरेशन्सच्या वस्तूंनी मार्केट झगमगत होतं. कलरफुल चनिया चोली घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती आणि नवरात्रीच्या दांडियांची सुद्धा जोरदार विक्री होत होती. वा बाई, बाजारात किती मस्त वाटतंय. हो चिंकी, आता जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत बाजारात मस्त धूम असेल. बरं आई, आपल्याला काय घ्यायचंय? चिंकी बाळा, सगळ्यात आधी आपल्याला गरबादीप घ्यायचाय, ज्याची आपण दर नवरात्रीला स्थापना करतो. ओ अच्छा, पण आई ते काय असतं? चिंकी बाळा, पारंपरिक गरबा तसाच सुरू होतो. सगळ्यात आधी घरामध्ये गरबादीपची स्थापना होते. त्यानंतर त्याभोवतीच गरबा खेळला जातो. मगच तुम्ही नवरात्रीचा गरबा सुरू करू शकता. बर, पण आई, मी तुला हे करताना कधी बघितलं का नाही? कारण चिंकी, तू आधीच एक्साइटमेंट मध्ये तुझ्या मित्रांसोबत ग्राउंडवर खाली खेळायला जाते. ओ हो आई, तू बरोबर बोललीस. पण ह्या वेळेस असं नाही होणार. ह्या वेळेस मीही गरबादीपची स्थापना करेन. अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट आहे चिंकी. मग मी तुझ्यासाठी खास वेगळा एक छोटासा दिवा घेते आणि तू त्याची पूजा कर, ठीक आहे? हे ऐकून चिंकी खूप खुश होऊन जाते. मग आई तिला घेऊन एका मोठ्या दुकानात जाते. तिथे खूप सारं पूजेचं सामान होतं आणि दीपमाळही होत्या. तिथले गरबादीप खूपच छान पद्धतीने सजवले होते. ते पाहून चिंकीला खूप आनंद होत होता. दादा, आम्हाला एक मोठा आणि एक छोटा गरबादीप द्या. आईच्या म्हणण्यानुसार दुकानदार त्यांना एक छोटा आणि मोठा गरबादीप देतो. ते दोन्ही गरबादीप खूप सुंदर होते आणि मोत्यांनी सजवलेले होते. त्यानंतर आई आणि चिंकी दांडिया आणि चनिया चोलीची खरेदी करतात आणि घरी येतात. गट्टू चिंकी आणि आईच्या गरबादीपकडे बघून म्हणतो, ओ वाव चिंकी, हे काय? हे तर खूपच सुंदर दिसतंय. अरे, हे तर गरबादीप आहे ना. तर चिंकी, यावेळेला तूही गरबादीप घेतलास का? हो बाबा. अरे मलाही सांगा ना, हे काय? अरे ते, आई थांब ना, मी सांगते गट्टूला. आई बाबा चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात आणि मग चिंकी गट्टूला गरबादीप विषयी सगळं काही सांगते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी लवकर उठतात आणि आंघोळ करून रेडी होऊन मंदिरामध्ये येतात. या मुलांनो, वेळेत आलात. चला गरबादीपची स्थापना करूया. ओके आई. चिंकी एका छोट्याशा चौरंगावर आपला गरबादीप ठेवते आणि आईकडे पाहून आपल्या गरबादीपाची पूजा करू लागते. जसं जसं आई करत होती तसं चिंकी सुद्धा करत होती. नवरात्रीच्या पूजेनंतर सगळेजण सोबत बसतात आणि चिंकी म्हणते, आई, बाबा, गट्टू, लक्षात आहे ना आपल्याला दांडिया नाईटसाठी खूप प्रॅक्टिस करायची आहे? हो बाबा, तू कशी विसरू देशील चिंकी आम्हाला. पक्क लक्षात आहे की दांडिया नाईट मध्ये बेस्ट दांडिया आपल्यालाच खेळायचा आहे. मग चला बाबा, आपण प्रॅक्टिस सुरू करूया. ओके, तुम्ही माझ्याकडे पहा आणि असं करा. 1 2 3 4. 1 2 3 4. आता राऊंड राऊंड. चिंकी दांडिया एक्सपर्ट होती आणि त्यामुळे ती सगळ्यांना दांडियाच्या स्टेप्स शिकवते. शिकता शिकता संध्याकाळ होते आणि सगळेजण तयार होऊ लागतात. चला मुलांनो, लवकर तयार व्हा. आपल्याला जाण्यापूर्वी एकदा पूजा करायची आहे.
मगच आपण दांडिया खेळायला जाऊ. आई चिंकीला रेडी करू लागते आणि चिंकीची हेअरस्टाईल बनवते आणि तिच्या केसात आई कलरफुल क्लिप्स सुद्धा लावते आणि चिंकीने कलरफुल चनिया चोली आणि त्याला मॅचिंग बांगड्या सुद्धा घातल्या होत्या. वा चिंकी, तू तर खूपच सुंदर दिसतीये. थँक्यू गट्टू, तूही काही कमी दिसत नाहीये. बरं या आता सगळे मिळून पूजा करूया आणि ह्याच्या जवळच गोल करून गरबा खेळूया. मग चौघेही जण गरबादीपाभोवती गरबा खेळू लागतात. चौघांनाही खूप मजा येते. यानंतर सगळेजण कारमध्ये बसून दांडिया नाईटच्या इव्हेंटला निघून जातात. वाव, ही जागा तर किती मोठी आहे आई बाबा. हो, हे शहरातलं सगळ्यात मोठं ग्राउंड आहे. इथे खूप मोठे मोठे इव्हेंट ऑर्गनाईज होतात. हो, इथलं लाइटिंग आणि म्युझिक तर खरंच कमाल आहे. इथपर्यंत आवाज येतोय. हा तर चला ना, आज जाऊया आणि एन्जॉय करूया. आज जातात सगळेजण अजूनच दंग होऊन जातात, कारण तिथे खूप गर्दी होती आणि खूप मोठं स्टेजही लावलं होतं, जिथे 2 ट्रॉफी सुद्धा ठेवल्या होत्या. ते बघ गट्टू, त्या आहेत बेस्ट दांडिया डान्सरच्या ट्रॉफी. ह्यातली एक मिस्टर दांडिया चॅम्पियन आणि एक मिस दांडिया चॅम्पियन आहे. हो चिंकी, आपणच जिंकू. गट्टू चिंकी म्युझिकच्या बीट्सवर दांडिया सुरू करतात आणि आई बाबा सुद्धा त्यांना जॉईन करतात. सुरुवातीला सगळेजण खूप जोरजोरात दांडिया खेळतात, पण थोड्या वेळाने आई बाबा थकून जातात आणि ते बाबांच्या ऑफिसमधल्या लोकांना भेटू लागतात. अरे किती उशीर झालाय. गट्टू चिंकी तर अजूनही डान्स करतायत. आता तर सगळीच लोक दमून आराम करतायत, फक्त काही मुलं नाचतायत. हा थांब, मी गट्टू चिंकीला म्हणतो की त्या दोघांनीही थांबावं, नाहीतर ते खूप थकतील. बाबा जाऊन गट्टू चिंकीला समजावण्याचा प्रयत्न करतात. चला मुलांनो, चला या, तुम्ही दोघं थकले असाल. पण गट्टू चिंकी काही थांबत नाहीत. ते दम घेत घेत बाबांना म्हणतात, नाही बाबा, आम्ही नाही येणार. हो, आम्हाला जिंकायचंय बाबा. अरे काय झालं? अगं बघ ना ग, हे दोघंही ऐकत नाहीयेत. पण तेवढ्यात तिथे अनाउन्समेंट होते, आता सगळेजण थोड्या वेळासाठी डान्स बंद करू शकतात, कारण आता आपण दांडिया नाईट चॅम्पियन्सना अवॉर्ड देणार आहोत. चिंकी, आता थांब, अवॉर्ड मिळणार आहे. हो, आता खूप मजा येईल गट्टू. तर मिस्टर दांडिया नाईट चॅम्पियन आहे गट्टू आणि मिस दांडिया नाईट चॅम्पियन आहे गट्टूची बहीण चिंकी. हो, या 2 मुलांनी अतिशय कमाल करून दाखवली आहे आणि जिंकले आहेत अमेझिंग अवॉर्ड्स. हे ऐकून तर गट्टू चिंकीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते दोघे धावतच स्टेजवरती जातात आणि आपापले अवॉर्ड्स घेतात. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. तिकडे बघा कॅमेऱ्याकडे. आम्ही तुमच्या दोघांसोबत एक फोटोही घेऊ आणि ही बातमी उद्या पेपरमध्ये सुद्धा येईल. काय, खरंच सर? मग आम्ही आमच्या आईबाबांना स्टेजवर बोलावू का? हो सर, ते आहेत आमचे आई बाबा. हो मुलांनो, जरूर. तुम्ही दोघं तर खूप छान मुलं आहात. मग गट्टू चिंकी आपल्या आईबाबांना सुद्धा स्टेजवरती बोलावतात आणि मग सगळे सोबत फोटो क्लिक करतात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीचा नवरात्रीचा पहिला दिवस अजून खास होऊन जातो.